नमस्कार. ॲस्टर आधार प्रस्तुत विश्वास कॅन्सर मुक्तीचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 4 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय कॅन्सर दिन आहे आणि या निमित्तानं ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या पुढाकारातून आम्ही ठरवलं की कॅन्सरबद्दल जनजागृती करणारी एक विशेष मालिका करायची. खरं सांगतो, मी जेव्हा कॅन्सर या विषयावरती वाचायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावेळी नकोसं वाटलं. त्यामुळे मी समजू शकतो की तुमच्या मनात सुद्धा काय असेल. आपल्याकडे असं म्हटलं जातं की शुभ बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. त्यामुळे कशाला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा विचार करायचा, असा प्रश्न, असा विचार अनेकांच्या मनात येऊ शकतो. पण एखाद्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी जर आपल्याकडं किमान काही माहिती असेल, किमान काही तयारी असेल, तर आपल्याला ते संकट अधिक लिलया पार करता येतं, पेलता येतं. कॅन्सर कधीच कुणाला होऊ नये ही नक्कीच माझी प्रार्थना आहे, इच्छा आहे. पण दुर्दैवानं जर अशी वेळ आली तर आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती व्हावी म्हणून आम्ही ही एक विशेष मालिका करतोय. खरं तर कोणताही आजार असो, त्या आजाराबद्दलची जर आपल्याला माहिती असेल, त्याची लक्षणं माहिती असतील, तर लवकरात लवकर निदान आणि वेळेवरती उपचार होतात आणि त्या व्याधीतून, आजारातून बरं होता येतं. कॅन्सरचंही तसंच आहे. बऱ्याचदा होतं काय की आपण तपासणी करायलाच घाबरत असतो. म्हणजे आपण म्हणत असतो की अज्ञानात आनंद आहे, जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी सुखानं जगतोय. आणि म्हणून अनेक जण वैद्यकीय तपासणी करायला सुद्धा तयार असत नाहीत. पण कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. कॅन्सर नक्कीच बरा होऊ शकतो जर वेळेवर उपचार झाले तर. आणि वेळेवर उपचार कधी होणार? जर वेळेवर निदान झालं तर. आणि म्हणूनच आम्ही कॅन्सर दिनाच्या निमित्तानं ही एक विशेष वृत्तमालिका ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनं सुरू करत आहोत, सादर करत आहोत. आज या वृत्तमालिकेसाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागातील 3 तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत. कोण आहेत हे डॉक्टर पाहूया. डॉक्टर दिनेश बडाक, रेडिएशन ऑन्कोलॉजी. डॉक्टर वैभव आमले, मेडिकल ऑन्कोलॉजी. डॉक्टर निखिल गुळवणी, सर्जिकल ऑन्कोलॉजी. तर हे 3ही डॉक्टर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी, माहिती देण्यासाठी. मी स्वागत करतो बडाक सर, गुळवणी सर आणि आमले सर या तिघांचंही. मला गुळवणी सर तुमच्यापासून मला विचारायचं आहे की मुळात कॅन्सर देन नो आन्सर अशी एक लोकांच्या मनात भावना आहे. तर कॅन्सर खरोखर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? अगदी खरं सांगा. कॅन्सर म्हणजे नो आन्सर किंवा काही जण म्हणतात कॅन्सर म्हणजे कॅन्सल. तर ऍक्च्युली तसं नाही आहे. खरोखरच तो बरा होण्यासारखा आजार आहे. फक्त त्याच्याबद्दल जी जनजागृती व्हायला हवी ती योग्य प्रमाणात व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दलच्या काही गैरसमजुती आहेत, काही वेगळ्या कल्पना असतील तर त्या प्रथमतः त्या पेशंटनी आणि आजूबाजूच्या लोकांनी स्वतःच्या डोक्यातून पहिला काढल्या पाहिजेत. आणि कॅन्सर झाला म्हणजे आपण जाणार असं भावना मनात न ठेवता कॅन्सरबद्दल जागृती निर्माण करून त्याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन घेऊन, योग्य ते सल्ला घेऊन मग त्याच्यावरती उपचार केले आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आजार आढळला तर आम्ही खूपशा प्रमाणात पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजचे आजार बरे होताना आम्ही रुटीनली बघतो. पण कॅन्सरबद्दल तुम्ही म्हटलात की खूप गैरसमज आहेत. काय गैरसमज आहेत ते? गैरसमज ॲक्च्युली बरेच आहेत. बरं झाला मला प्रश्न हा तुम्ही विचारला. कॅन्सरच्या गैरसमजामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोप्सी करणं. बायोप्सी करण्यामुळे कॅन्सर वाढतो. ही सगळ्यात महत्त्वाची आम्हाला कॉमनली विचारणारा प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळेला बायोप्सी करतो म्हटल्यानंतर पेशंट पळून जातो. नाही, किंबहुना असं आहे की डॉक्टरांनी बायोप्सी करायला सांगितलेली आहे म्हटल्यावरती पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक इतके गर्भगलित होतात की बायोप्सी केली याचा अर्थ कॅन्सरची शक्यता आहे. आणि मग ती एकदा संशयाची पाल मनात चुकचुकली की माणूस गर्भगलित होतो. बडाक सर, तुम्हाला असं वाटतं का की माणूस एखाद्या आजाराला सामोरं जात असताना तुम्ही त्याच्यावरती जे काही वैद्यकीय उपचार करता त्याच्या बरोबरीनं त्याची मानसिक ताकद पण तितकीच महत्त्वाची आहे? बरोबर सर. मी पहिलं हे सांगेल की तुम्ही जे म्हटलं कॅन्सर म्हणजे नो आन्सर, तुम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये शिकत असताना तिथं असं म्हटलं जायचं एकदा पेशंट टाटा हॉस्पिटलमध्ये आलं तर त्याला कधीच टाटा केला जात नाही. पण आता आपण जसं बघितलं तर टाटा हॉस्पिटलचे पेशंट नंबरही वाढत आहेत आणि केअर होण्याचं प्रमाणही वाढत आहे. तर तसं तुम्ही म्हटलं की पेशंटची मानसिकता ही खूप इम्पॉर्टंट आहे. पण मानसिकता इम्पॉर्टंट कशासाठी आहे? तिन्ही गोष्टीसाठी. एक तर पहिलं डायग्नोसिससाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याचं डायग्नोसिस झाल्याशिवाय ज्यावेळेस डॉक्टर बायोप्सी घ्यायला सांगतात तो कॅन्सर असेलच असं नाही. पण बायोप्सी घेतल्याशिवाय आपल्याला समजतही नाही की तो कॅन्सर नाही आहे.
कॅन्सर आहे हे सुद्धा बायोप्सी सांगतं, कॅन्सर नाही हे सुद्धा बायोप्सी सांगतं, दोन्ही गोष्टी बायोप्सी सांगतं. बरोबर. तर बायोप्सीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि बायोप्सी म्हणजे कॅन्सर आहेच असं नाही. दुसरं, जरी कॅन्सर असला आणि तो अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झालं की काय झालं तर त्याचे बरे होण्याचं आत्ताचे जे प्रमाण आहे किंवा त्याचे जे ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट्स आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्यामुळं, नवीन नवीन ट्रीटमेंट्स आल्यामुळं त्याचे साईड इफेक्टचं प्रमाण खूप खूप कमी झालेलं आहे. म्हणजे पूर्वी जर मी म्हटलं एक 20 वर्षापूर्वी 100 पेशंटला कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता 30%, 35%, 40% असते, ती आता किंबहुना लेस दॅन 1% पर्यंत आलेली सर. अच्छा. तर एवढं कमी झालेलं आहे. याचा अर्थ असा नाही की काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत, पण जीवघेणे साईड इफेक्ट्स किंवा पेशंटला अतिशय आजारी करून सोडणारे साईड इफेक्ट्स याचं प्रमाण खूप खूप कमी झालेलं आहे. अच्छा. दुसरी गोष्ट, पेशंटची मानसिकता आम्हाला डेव्हलप करायलाच लागते आणि ती बायोप्सीपासून करायला लागते. आणि नुसतंच पेशंट नाही तर त्याच्याबरोबर असलेलं कुटुंब, कारण याच्यात बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत सर. एक, ही ट्रीटमेंट चालते खूप दिवस, म्हणजे एखादी ट्रीटमेंट चालते महिना, 2 महिने, 6 महिने, काही काही ट्रीटमेंट वर्षभर चालतात. जोपर्यंत पेशंट ती ट्रीटमेंट पूर्ण करत नाही तोपर्यंत पेशंट बरं होण्याची शक्यता नसते. आणि आम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून आणि पेशंटच्या कुटुंबालाही पेशंट म्हणून त्या पेशंटला त्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे 6 महिने, वर्षभर घेऊन जायला लागते. हा झाला एक भाग. दुसरं, फायनान्शियल प्रॉब्लेम्स किंवा त्यांचे फायनान्शियल कंडिशन, ह्या सगळ्या कंडिशन्स बघून पण पेशंटची जर मानसिकता असली आणि पेशंटला आम्ही जर समजून सांगितलं आणि पेशंटच्या कुटुंबालाही समजून सांगितलं आणि एक विश्वास निर्माण केला तर तो पेशंट आणि ते कुटुंब ते ट्रीटमेंट पूर्ण करू शकतं. अपूर्ण ट्रीटमेंट जर आपण केली सर तर त्या अपूर्ण ट्रीटमेंटचा फायदा 0% आहे. जोपर्यंत कॅन्सरचं ट्रीटमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचे बेनिफिट्स होण्याची शक्यता नाही. आणि पेशंट आणि त्याच्या कुटुंबाला जो काही ट्रीटमेंटचा कालावधी आहे, महिना, 2 महिने, 6 महिने, त्याच्यातनं आम्हाला घेऊन जायला लागतं सर. आणि आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो सर. ही ट्रीटमेंट नेमकी काय असते याच्याबद्दल आपण नंतर बोलूया, पण मला डॉक्टर आमले सर तुम्हाला विचारायचे की मुळात गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचे पेशंट वाढत चालेत असं बोललं जाते. म्हणजे अगदी कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कॅन्सरचे पेशंट प्रचंड प्रमाणानं वाढत आहेत. त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे अगदी रासायनिक खतांपासून ते लाईफस्टाईलपर्यंत अशी अनेक कारणं सांगितली जातात. पण संपूर्ण भारताचा किंवा जगाचा जर विचार करायचा झाला तर ही आकडेवारी काय आपण सांगू शकाल का की पेशंट साधारणपणे किती % वाढत आहेत किंवा दरवर्षी साधारण सरासरी किती नवे कॅन्सरचे पेशंट सापडत आहेत? काय परिस्थिती आहे भारताची आणि जगाची? बरोबर. आता कॅन्सर सापडण्याची मुख्य कारणं कशी आहेत? एक तर तपासण्या खूप जास्त वाढल्यात. अगोदरच्या काळात पेशंट तपासण्या करून घ्यायचे नाहीत. आता सिटी स्कॅन, सोनोग्राफी ह्या इझिली अवेलेबल झालेल्या तपासण्या आहेत, एंडोस्कोपी म्हणा. त्यामुळे कॅन्सर सापडण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. ओव्हर फक्त आता भारताबद्दल विचार केला तर वर्षाला अराउंड 13 ते 15 लाख केसेस सापडतात भारतामध्ये. अरे बापरे. त्या बघितलं तर 1 लाखामध्ये 150 ते 200 केसेस सापडतात दरवर्षी. त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, कारण तपासण्या वाढलेल्या आहेत, अवेअरनेस पण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. जरी पेशंट घाबरत असतील ट्रीटमेंट घ्यायला, तपासण्या चालूच आहेत. त्या तपासण्या व्यवस्थित चालू असल्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. पण त्यामध्ये सुद्धा कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत भरपूर. तर सर्वाधिक कॅन्सरचा प्रकार असा कुठला आहे की ज्याच्यामध्ये पेशंट जास्त सापडत आहेत? कॉमन कॅन्सरचे प्रकार बघितले तर सगळ्यात कॉमन आहे आता स्त्रियांचा जो कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर. दुसरा आहे गर्भाशयाच्या मुखाचा, आपण त्याला सर्व्हिक्स कॅन्सर म्हणतो. अच्छा. तिसरा कॅन्सर आहे लंगचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर. त्याच्यानंतर मग पोटाचे कॅन्सर, जठराचा असू दे, आतड्याचा असू दे, हे कॅन्सरचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. लहान आतड्याचं मोठा आतड्याचा जो कॅन्सर असतो त्याचं प्रमाण आता 40 वर्षाच्या आतल्या लोकांमध्ये खूप जास्त वाढत चाललेलं आहे. अरे बापरे. त्यामुळे ओव्हरऑल स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, सर्व्हिक्सचा कॅन्सर आणि पोटाचे सगळ्या प्रकारचे कॅन्सर यांचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि आपल्या भागात जे कॉमन आहे मुखाचा कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर जो म्हणतो आपण, जे तंबाखू खाल्ल्यामुळे, व्यसनामुळे होतो, त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. स्पेशली खेडेगावात किंवा आजूबाजूच्या परिसरात. आपल्या भागात जर म्हटलं कोल्हापूरमध्ये तर शिरोळ तालुका ह्यात कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. नाही, आता आपण काय करूया की कॅन्सरचे नेमके कोणकोणते प्रकार आहेत, त्याची लक्षणं काय, याच्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. पण सुरुवात आपण जिथनं केली होती तिथनं मला पुन्हा विचारायचंय की तुम्ही जे सांगत होता की याच्याबद्दलचे गैरसमज, त्यातला पहिला होता बायोप्सीचा. दुसरे अजून काय गैरसमज आहेत? कारण जोपर्यंत लोकांच्या मनातील गैरसमज दूर होत नाहीत तोपर्यंत कॅन्सरकडं तुम्ही स्वच्छ दृष्टीनं बघूच शकणार नाही. त्यामुळे गैरसमज आधी महत्वाचे आहेत की ते दूर केले पाहिजेत. आता आपण बायोप्सी बद्दल मी थोडंसं अजून सांगू शकतो की बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर वाढतो म्हणून बायोप्सी बरेच जण करून घेत नाहीत. हो. म्हणजे बरेच हेल्थकेअर वर्कर सुद्धा काही अशा समजुतीमध्ये असतात की बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर वाढतो. तर ते ऍक्च्युली त्याच्या मागची एकच अशी बेसिक गोष्ट आहे की कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. करेक्ट. अनियंत्रित वाढ आहे तर ती कोणत्याही शरीराच्या भागात येऊ शकते, वाढते. कोणत्याही कंट्रोलच्या विना जर वाढत असेल अच्छा. तर मी रुटीनली पेशंटला सांगतो की
कॅन्सरच्या पेशींना काय ब्रेन नाही किंवा मेंदू नाही आहे की मला येऊन कोणी डिवसलंय, बायोप्सी केली आणि मी वाढणार आहे असं. बरोबर. इट इज अनकंट्रोल्ड ग्रोथ, अनियंत्रित वाढ. जर अनियंत्रित वाढ असेल तर डेफिनेटली ती काही बायोप्सी करा किंवा न करा, गाठी वाढतच जाणार आहे. आणि त्याच्यामुळे बायोप्सी करणं आणि लवकरात लवकर निदान करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कॅन्सर हा कितपत जुना आजार आहे? म्हणजे आजच्या प्रगत आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं कॅन्सर हा शब्द कधी आला आणि कधीपासून कॅन्सरवरती ॲलोपॅथीच्या दृष्टीनं उपचार व्हायला सुरुवात झाली? कॅन्सर हा तसा बराच जुना आजार आहे, म्हणजे 200-250 वर्षापूर्वीपासूनच चा आजार आहे. बरं. पण याच्यामध्ये पूर्वी कसं की फक्त ऑपरेशन, सुरुवातीला सर्जरी हा एक मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट असायचा. म्हणजे एखादी गाठ झाली की ती पूर्ण काढून टाकायची. आता पूर्वी स्तनाचा कॅन्सर झाला तर स्तनाच्या भागा बरोबर त्याच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्या काढणं, मोठमोठे अवदानं काढणं आणि बऱ्याच एक्सटेन्सिव्ह सर्जरी व्हायच्या आणि त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते त्याच्यामुळे वाढायचं. पण जसं जसं त्याच्यामध्ये प्रगतशास्त्र होत गेलं तसं तसं त्याच्यामध्ये किमोथेरपी आले, रेडिएशन थेरपी आले आणि आता बऱ्याच पुढच्या गोष्टी ॲडव्हान्स्ड इम्युनोथेरपी वगैरे अशा टार्गेटेड थेरपी अशा गोष्टी आलेल्या आहेत की जेणेकरून सर्जनचं काम कमी झालेलं नाहीये, पण सर्जनचं काम हे एक्सटेन्सिव्ह सर्जरी प्रमाणे ॲडिक्वेट सर्जरी पर्यंत आलेलं आहे. अच्छा. एक्सटेन्सिव्ह सर्जरी लागत नाही तर सिस्टेमिक थेरपी, जसं डॉक्टर आमले सर किमोथेरपी देतात, रेडिएशन डॉक्टर बडाक सर देतात. तर याच्यामध्ये काय होतं की रेडिएशन आणि किमोथेरपीमुळं आजार जर वेगानं सुरुवातीला ज्यावेळेला पेशंट आला त्याच वेळेला जर आजार हा लोकली ॲडव्हान्स असेल, थोडासा म्हणजे जास्त प्रमाणात असेल तर त्याला पहिले डाऊन स्टेजिंग केलं जातं. पहिले किमोथेरपी, रेडिएशन थेरपी जे काय कॅन्सरचा स्टेज डिमांड करतं त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. आजार बारीक केला जातो आणि एक्सटेंट ऑफ सर्जरी ही रिड्यूस होते. नाही, पण मला सांगा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला माहिती व्हावं या दृष्टीनं, किमोथेरपी असेल किंवा रेडिएशन असेल याच्यामध्ये तुम्ही तशा अर्थानं ऑपरेशन करत नाही. सर्वसामान्य माणूस ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया काय म्हणजे काय म्हणतो तर शरीराची चिरफाड होणं. बरोबर. तर याच्यामध्ये शरीराची चिरफाड होत नाही. पण मला बडाक सर तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की एखाद्या कॅन्सर पेशंटला ऑपरेशन करायला लागणं म्हणजे ती त्याची शेवटची स्टेज आहे असं मानायचं का? नाही सर, मी पहिले एक आमले सर जसं सांगितलं आपल्याला की कॅन्सर जे आहे आणि त्याचं प्रमाण किती, त्यात मी अनेक गोष्टी ॲड करू इच्छितो. की पहिलं जसं आयुष्यमान होतं आपल्या भारतातलं लोकांचं आयुष्यमान होतं ते जवळजवळ 34 ते 35 वर्ष, म्हणजे ज्यावेळेस इंडिया इंडिपेंडन्स झालं 34 ते 35 होतं, ते आयुष्यमान आता 64 ते 65 पर्यंत गेलं सर. जसं आयुष्यमान वाढत जातं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. हे एक त्यात कारण. जसं म्हणजे वय जसं वाढतं तसं मोतीबिंद होतो, तसं वय जसं वाढत जातं तसं कॅन्सरचं प्रमाणही वाढत जातं. अच्छा. जसं जसं आयुष्यमान वाढत जाईल तसं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जाईल. आता युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीजमध्ये आयुष्यमान सरासरी 80-84, काही ठिकाणी अमेरिकेत 90 पर्यंत गेलंय. तर त्या लोकात कॅन्सरचं प्रमाण त्यामुळे जास्त आहे सर. तो एक कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागचं एक मुख्य कारण. फार महत्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे जसजसं मानवी आयुष्यमान किंवा मानवी आयुष्य मर्यादा वाढत चाललेली आहे तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. वाढणार सर. ओके. म्हणजे जसं कोरोनाच्या बद्दल परवा मला सांगितलं की एखादी संसर्गजन्य लाट ही जर जीवघेणी असेल तर ती लवकर नियंत्रणात येते आणि जर एखादी संसर्गजन्य लाट ही अधिक प्रमाणात वाढत असेल, खूप वेगानं वाढत असेल तर तेवढी ती प्राणघातक असू शकत नाही, असं जे एक निरीक्षण आहे. तशा पद्धतीनं एकीकडं माणसाचं सरासरी आयुष्य वाढतंय पण त्याच वेळेला कॅन्सरचा धोका पण वाढतोय. पण मला सांगा सर, बेसिक प्रश्न, आपण म्हणतो की लाईफस्टाईलमुळं, काही चुकीच्या व्यसनांमुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, पण अत्यंत म्हणजे चांगलं आयुष्य जगणारे, कसल्याही पद्धतीचं व्यसन न करणारे अशा लोकांना सुद्धा कॅन्सर होतो, लहान मुलांना कॅन्सर होतो. मग कॅन्सर हे नशिबात असतो का? नाही सर, बेसिकली कसं आहे, त्यात दोन गोष्टी. जसं मी म्हटलं की जसं वय वाढत जातं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. याचं मागचं कारण आहे की त्यात जेनेटिक चेंजेस होतात. जसं वय वाढत जातं तशा जेनेटिक चेंजेस होत जातात. तर बेसिकली कॅन्सर हा जेनेटिक आजार आहे, म्हणजे DNA मध्ये काहीतरी चेंज व्हायला पाहिजे. अच्छा. अनियंत्रित ग्रोथ होण्यासाठी त्या सेलमध्ये काहीतरी चेंज व्हायला पाहिजे. तो सेल मारला नाही गेला पाहिजे, तो सेल इमॉर्टर व्हायला पाहिजे, तो सेल अमर व्हायला पाहिजे. ज्यावेळेस तो सेल अमर होतो त्यावेळेस तर त्या अमर होण्यासाठी त्या सेलमध्ये काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजेत आणि त्या चेंजेस जेनेटिक असतात. आता आपण उदाहरण घेऊ की एखादा पेशंट समजा व्यसन करतोय, गुटखा खातोय किंवा तंबाखू खातोय किंवा दारू पितोय, किंवा त्या पेशंट्समध्ये समजा आपण अशी 100 लोक घेतली तर त्यात कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जवळजवळ 30% आहे जे आपल्या भारतात आहे. जी लोक हे करत नाहीयेत त्यांच्या निर्व्यसनी त्यांत कॅन्सर होण्याची शक्यता 5% आहेत. पण दोघातही जेनेटिक चेंजेस हे व्हायलाच लागतात. तो सेल जो आहे ज्याच्यात आपण अनियंत्रित ग्रोथ म्हणतो, तो सेल जो आहे तो अमर व्हायला पाहिजे.
पण मग लहान मुलांच्या मध्ये कॅन्सर का होतं? त्याच्यातही जेनेटिक चेंजेस होतात सर. पॅरेंट्सपासून आलेले जेनेटिक चेंजेस किंवा तो गर्भाशयात असताना झालेले जेनेटिक चेंजेस, त्यातही जेनेटिक चेंजेस होतात. शेवटी त्या सेलला अमर व्हायला लागतं आणि त्यात काहीतरी जेनेटिक चेंजेस व्हायला लागतात, त्याशिवाय कॅन्सर होत नाहीत. जी लोक व्यसन करतात त्यांच्यात प्रमाण 100 म्हणजे 30% आहे. जे लोक व्यसन करत नाहीत त्यांच्यात 5% आहे. पण हे आहे. पण मला सांगा की एखाद्या व्यक्तीची डीएनए टेस्ट केली आपण तर आपल्याला कळू शकतं की या व्यक्तीला कॅन्सर होणार आहे की नाही? 2 गोष्टी सर. आता काही गोष्टी आपल्याला कळू शकतात. समजा आता रेटिनोब्लास्टोमा आहे. रेटिनोब्लास्टोमा नावाचा जो डोळ्याचा कॅन्सरचा आजार लहान मुलात होतो, त्यात आपण गर्भाशयातच डीएनए टेस्ट केली तर आपल्याला कळतो की ह्या मुलाला रेटिनोब्लास्टोमा होण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस आपण ते चेक करून मग त्यावेळेस त्या उपाययोजना आपण योजू शकतो. पण आता काही कॅन्सर जे व्यसना रिलेटेड आहे किंवा जे एज रिलेटेड आहे, तर त्यात ज्या चेंजेस होतात ते डायनामिक आहे. म्हणजे आज मी टेस्ट केलं, आज माझं नॉर्मल येईल, पण 10 वर्षांनी होणार नाही का? होऊ शकतात चेंजेस माझ्यात, कारण जसं वय वाढत जाईल तसे माझ्यात जेनेटिक चेंजेस होणार आहेत. अच्छा. हां, तर हा दुसरा भाग झाला. तर जेनेटिक चेंजेस पण 2 प्रकारचे होतात. एक जे पॅरेंट्सपासून आलेलं आहे, म्हणजे आपण त्याला हेरिडिटरी म्हणतो, ते फक्त 5% आहे. म्हणजे जे पॅरेंट्सपासून आलंय आणि ते फॅमिली टू फॅमिली रन होतं. 90 to 95% कॅन्सरचे फॅमिली रन होत नाहीत, तर ते डिनोव्हो होतात. म्हणजे माझ्यात स्वतः चेंजेस झालेले आहेत. बऱ्याच कारणामुळे माझ्या डीएनए मध्ये चेंज होऊन तो झालेले आहेत. अच्छा. नॉर्मली सेल जी आहे ती सेल सायकल असते शरीरामध्ये. एक सेल नवीन रिप्लिकेट होते आणि ती सायकल पुढे गेल्यानंतर सेल मरते सुद्धा. सेल म्हणजे पेशी. ती पेशी मरते सुद्धा. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती पेशींचं एक रेप्लिकेशन होतं, ऑर्गन्स तयार होतात फॉर एक्झाम्पल, आणि किंवा पेशींच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊन ती पेशी नॉर्मल बॉडी मेकॅनिझम, ॲपोप्टोसिस किंवा अशा काही मेकॅनिझम आहे ज्याच्यामुळे त्या पेशी मरतात. अच्छा. त्या पेशी जर मेल्या नाही, जसं अमर होतात सर म्हणतात तसं, तर त्या मेकॅनिझम ज्या पेशी मारण्यासाठी ज्या आहेत त्या डिफेक्टिव्ह होतात. मगाशी डॉक्टर आमले सर तुम्ही वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार सांगितले, त्यातला असा कुठला प्रकार आहे का की जो सर्वाधिक मृत्यूला कारणीभूत आहे किंवा मृत्यूला त्याची डेथ रेट जास्ती आहे, असा कुठला प्रकार आहे का स्पेसिफिक? आणि असा कुठला कॅन्सरचा प्रकार आहे की जो लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात? हो. तर भारतात जर बघायचं म्हटलं तर जठराचे जे कॅन्सर आहेत, जठर किंवा स्वादुपिंडाचे कॅन्सर, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाची पिशवी जी म्हणतो आपण, याचे जे कॅन्सर आहेत त्यामध्ये मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामध्ये ट्रीटमेंट खूप चांगले आहेत सध्या, पण ट्रीटमेंटला म्हणावं तसा रिस्पॉन्स येत नाही पेशंट्सना. तर असे कॅन्सर जे आहेत त्यांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्याच आपण बघितलं स्तनाचे जे कॅन्सर आहेत किंवा गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, त्यांचं प्रमाण जरी जास्त असलं ट्रीटमेंटला ते रिस्पॉन्स चांगले करतात, तर त्यांचं कमी व्हायचं प्रमाण खूप जास्त आहे. दुसरे काही काही असे स्पेसिफिक कॅन्सर आहे, म्हणजे आता लहान मुलांमध्ये येणारे हाडांचे कॅन्सर असू दे किंवा लहान मुलांमध्ये कोणतेही कॅन्सर असू देत, त्यांचं प्रमाण कमी व्हायचं खूप चांगलं आहे. तसंच बघितलं तर 20 ते 30 वयोगटात येणारे जे कॅन्सर आहेत, आता टेस्टिस म्हणजे वृषण जे म्हणतो आपण, त्याचे जे कॅन्सर आहेत त्याचं कमी व्हायचं प्रमाण जवळपास 90 ते 95% आहे, कोणत्याही स्टेजचं असू दे. त्यामध्ये 34 स्टेज नाहीच आहे तसं बघितलं तर. कॅन्सरच्या स्टेजेस म्हणजे काय? आता मी जे प्रश्न विचारणार आहे याला तुम्ही तिघही उत्तर देऊ शकता, कारण तुम्ही तिघही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर आहात, त्यामुळे स्पेसिफिक कुणाला एक प्रश्न विचारतोय असं करत नाहीये. तर मुळात कॅन्सरच्या स्टेजेस म्हणजे काय, त्या कशा ठरतात, किती असतात? बेसिकली सर कॅन्सरचे स्टेजेस जे होतं ना ते TNM स्टेजिंग म्हणतो आपण, म्हणजे ट्युमर, नोड आणि मेटास्टॅसिस. आणि ज्या संस्था आहेत म्हणजे अमेरिकन कॅन्सर सोसायटी किंवा ज्या संस्था आहेत त्या USCC, युनायटेड नॅशनल कॅन्सर काँग्रेस, त्यांनी स्टेजेस निर्माण केलं. तर स्टेजेस 2-3 कारणासाठी निर्माण केले. अच्छा, म्हणजे स्टेजेस कुठलाही डॉक्टर स्वतःच्या मनाने ठरवू शकत नाही, संस्था त्याचे पण काही निकष आहेत. निकष आहेत सर. म्हणजे आता प्रत्येक डिकेडला कॅन्सरचे जे काही ट्रीटमेंट आपण करतो आणि त्यानुसार रिस्पॉन्स कसं येतो त्यानुसार त्या स्टेजेसमध्ये पण फरक पडतो सर. म्हणजे दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये जाऊ शकतो, पहिल्या स्टेजचा. आणि ते निकष कसे ठरतात, त्याचं बरं होण्याचं प्रमाण किती आहे ते ट्रीटमेंट केल्यानंतर, त्यानुसार ते निकष बदलतात. आणि हे सोसायटी ठरवतात सर ते, म्हणजे त्याचा आणि स्टडी करून ठरवतात. प्रत्येक डिकेडला कॅन्सरचं एक स्टेजिंग. आणि हे सगळं इंटरनॅशनल अमेरिकन जॉईंट कमिटी म्हणून आहे. अच्छा, अमेरिकन जॉईंट कॅन्सर काँग्रेस. आणि ते स्टेजेस कशासाठी ठरवलं की अमेरिकेत जो पेशंट ट्रीट होतो आणि इंडियात जो ट्रीट होतो किंवा युरोपवर जो ट्रीट होतो, तर त्यात कुठेतरी एक समानता असायला पाहिजे. म्हणजे मी जे काय ट्रीट करतो आणि मी जो म्हणतो मी बरा केलो आणि ते जे म्हणतात ते बरा केलं, त्यात काहीतरी समानता असायला पाहिजे. हा एक पहिला मुद्दा. दुसरा त्याचा भाग होतो तो प्रोग्नोसिससाठी. म्हणजे पहिल्या स्टेजचे कॅन्सर ते बरं होण्याचं प्रमाण जवळजवळ 90 ते 95% असतं. दुसऱ्या स्टेजच्या याच्यात सर्वसाधारण 60 ते 70% असतं. तिसऱ्या स्टेजमध्ये 50% असतं. चौथ्या स्टेजमध्ये मेटास्टॅटिक असला म्हणजे काही बरे होतात, काही होत नाहीत. तर हे जे प्रमाण आहे हे इंटरनॅशनल आणि आपल्यात किती फरक आहे हे आपल्याला कळतं सर. त्यामुळं तर एक युनिफॉर्मिटी निर्माण होते. म्हणजे तिथला कॅन्सर आणि आपला कॅन्सर हा सेम आहे, म्हणजे स्टेज वाईज त्याचं बरं होण्याचं प्रमाण किती आहे
ते कमी आहे का जास्त आहे ते आपल्याला कळतं आणि त्याच्या उपचार पद्धतीत म्हणजे काय फरक केला काय केला त्यानुसार काय चेंजेस होतात त्यासाठी आहे. आणि पेशंटसाठी आणि आमच्यासाठी म्हणजे आता एखादी ट्रीटमेंट अमेरिकेत वापरली एक स्टेज 1 कॅन्सरसाठी आणि त्यांनी एवढी लोक बरी झाली, तर त्याच प्रकारचा कॅन्सर जर आपल्याकडे होत असला तर ती ट्रीटमेंट आपण उपयोगात आणू शकतो. ह्यासाठी ते केलेलं आहे सर. आणि प्रोग्नोसिस एक कळतं म्हणजे पहिल्या जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्या स्टेजचं कॅन्सरचं बरं होण्याचं प्रमाण जवळजवळ 90%, तिसऱ्या स्टेजचं कॅन्सरचं बरं होण्याचं प्रमाण जवळजवळ 50%. तर प्रोग्नोस्टिकेशन पण करता येतं आणि त्या प्रोग्नोस्टिकेशननुसार आपल्याला एखाद्याला जादा मात्राचं ट्रीटमेंट करायचं म्हणजे ॲग्रेसिव्हली ट्रीट करायचं की कमी याच्यात ट्रीट करायचं ह्यासाठी त्यात मदत होते सर. गोळवणी सर, या एपिसोडच्या सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यावर तुम्ही सांगितलं की हो कॅन्सर बरा होऊ शकतो. आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह अँगलनं प्रश्न विचारतोय की मगाशी जसं सरांनी सांगितलं की वर्षाला साधारणपणे 13 लाख लोकांना कॅन्सर होतो, त्यातले किती टक्के लोक साधारण बरे होऊ शकतात, असं काही तुमच्याकडे स्टॅटिस्टिकल डाटा आहे का? तसं म्हणण्यापेक्षा आपण कारण मी डेथ रेट विचारत नाहीये, बरोबर. मृत्यूचं प्रमाण विचारत नाहीये. पॉझिटिव्हली आपण असं म्हणू त्यातनं बरं होण्याचं प्रमाण किती आहे? मृत्यूचं प्रमाण जर विचारलं तर वर्षाला 8 लाखच्या आसपास मृत्यू कॅन्सरमुळे होतात भारतामध्ये. सध्याचे 8 ते 9 लाख मृत्यू कॅन्सर जर 13 ते 14 लाख जणांना होत असेल भारत देशामध्ये, 60% मृत्यूचं प्रमाण आहे. म्हणजे ते न्यूली डायग्नोज मरतील असं नाही, बरोबर, मृत्यू होईल असं नाही. ते पूर्वीचे कॅन्सर जे आहेत प्रिव्हॅलंट ते सुद्धा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. पण बेसिकली असं पॉईंट ऑफ टाइम म्हणजे वर्षात कसं आहे त्याचा स्टॅटिस्टिक्स काढला गेलाय. म्हणजे कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण जे आहे त्याचं स्टॅटिस्टिक्स असं काढणं तसं फार अवघड आहे. पण कॅन्सर बरं होण्याचं प्रमाण आहे हे स्टेज प्रमाणच ठरतं. जसं आता थोडक्यात सरांनी स्टेजचं सांगितलंच, पण स्टेज मी थोडं त्याच्यामध्ये अजून एक ऍड करू शकतो की स्टेज हा अवयवाच्या कॅन्सरच्या कितपत आहे, म्हणजे त्या अवयवाला कॅन्सरची लागण कितपत झालेली आहे, त्याची तीव्रता कितपत आहे त्याच्यावर ठरतं. करेक्ट. पण सर्वसाधारणपणे तुम्ही कॅन्सरचे 4 स्टेज धरता, बरोबर आहे? बरोबर. म्हणजे जेव्हा एखाद्याचा कॅन्सर डिटेक्ट होतो त्यावेळी त्याची ती पहिली स्टेज आहे, दुसरी आहे, तिसरी आहे तुम्हाला कळतं. पण मग कोणत्या स्टेज नंतर तो अत्यंत गंभीर अवस्थेत गेला असं तुम्ही मानता? आता पहिला स्टेज फक्त अवयवापुरताच मर्यादित. अच्छा, थोडक्यात सांगतो, प्रत्येक कॅन्सरचं वेगळं असतं, पण थोडक्यात पहिला स्टेज हा अवयवापुरताच मर्यादित असतो. दुसऱ्या स्टेजला अवयवातल्या थोड्याशा भिंतीमध्ये गेलेला असतो आजार. अच्छा. तिसऱ्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये काही स्टेजेसमध्ये आजूबाजूच्या अवदानांमध्ये गेलेला असतो. आणि चौथ्या स्टेजमध्ये तो अवयव सोडून बाहेर गेला असतो, शरीरामध्ये म्हणजे यकृतात पसरला असेल किंवा फुफ्फुसात पसरला असेल. अशा प्रकारे जे असतात ते त्याच्याप्रमाणे स्टेज ठरतात. तर तो युजली स्टेज 3 म्हणजे ज्यावेळेला अवदानांमध्ये आजार गेलेला असतो त्यावेळेला अवदानामध्ये आजार गेल्यानंतर तो सिस्टेमिक डिसीज, इट्स अ हार्बिंगर ऑफ सिस्टेमिक डिसीज असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की त्या अवयव सोडून जर अवदानात त्याच्या गेला असेल तर त्या अवदानामधनं बारीक बारीक सूक्ष्म स्वरूपामध्ये त्याचा पसार व्हायला चालू झालेला असतो. आणि त्याच्यामुळे तो चौथ्या स्टेजमध्ये येण्याची शक्यता ही जास्त असते आणि त्याच्यामुळे त्या लोकांना अग्रेसिव्हली ट्रीट करायला लागतं. म्हणून ऑपरेशन करायचं असेल तर मला फक्त आता समजा गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन करायचं तर गर्भाशयाची पिशवीच फक्त काढून नाही चालत, त्याचं स्टेजिंग सर्जरी करायला लागते. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचे त्याचे ड्रेनिंग जे अवदानं असतात तर ती अवदानं काढायला लागतात. आणि त्या अवदानांमध्ये जर आजार गेला असेल तर तो स्टेज दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे मग ऑपरेशनच्या नंतर आजार कमी होण्याची शक्यता म्हणजे रिकरन्स परत उलटून येण्याची शक्यता जी असते ती त्या लोकांमध्ये जास्त असते. म्हणून त्या लोकांना त्या पेशंट्सना किमोथेरपीचं ट्रीटमेंट लागते किंवा रेडिएशन थेरपीची ट्रीटमेंट लागते. किमोथेरपी जे डॉक्टर आमले सर करतात. पण मला आमले सर विचारायचे अगदी बाळभूत प्रश्न आहे माझा हा की समजा ब्रेस्ट कॅन्सर आहे तर तो छातीच्या त्या परिसरामध्ये तिथल्या ज्या काही पेशी आहेत त्या पेशींची अनियंत्रित वाढ झाली असं आपण समजू. पण मानवी शरीरामध्ये माणूस जिवंत राहण्यासाठी पेशी असणं तर अत्यावश्यक आहे. पेशी आहेत म्हणूनच माणूस जिवंत राहू शकतो. मग ज्यावेळी रक्तपुरवठा चालू असतो, रक्तप्रवाह संपूर्ण शरीरातनं फिरत असतो त्यावेळेला त्या छातीतल्या पेशी अन्य शरीरात कुठे जात नाहीत का? नक्कीच जातात. मग तसं असेल तर मग त्यामुळे तो कॅन्सर पसरतो. कॅन्सर पसरण्याचं मेन कारण तेच आहे, मुख्य कारण. कोणतीही गाठ कॅन्सरची जीवा असते त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात, त्यांना आपण न्यूवास्क्युलेशन म्हणतो. म्हणजे नवीन नवीन वाहिन्या तयार होतात. त्यातून एखादी जरी पेशी तिथून जाऊन दुसऱ्या एखाद्या अवयवामध्ये गेली, समजा लिव्हरमध्ये गेली, तर ते नवीन कॅन्सरची गाठ तयार होते. मग स्टेज 1चं स्टेज 4 होण्याचं जे कारण आहे ते मुख्य कारण तेच आहे की कॅन्सरच्या पेशी रक्तातून कुठल्याही अवयवात जाऊ शकतात. ते मेंदूपासून ते हाडापर्यंत कोणत्याही अवयवात जाऊ शकतात. पण पेशी तसं म्हटलं तर चांगला घटक आहे ना. पेशी आपला एक अवयवाचा मूलभूत भाग आहे. मग ती एवढी चांगली पेशी अचानक वाईट का होती, क्रूर का होती एवढी? कारण मग काही सरांनी सांगितलं असेल कोणत्याही पेशीची वाढ ही होत असते प्रत्येक वेळी दिवसांगणी.
आणि त्याचा एक लाईफ स्पॅन असतो. समजा एका रक्ताची पेशी गेली 10 दिवस असेल, कॅन्सरमध्ये कसं होतं ते पेशींचे मृत्यू होण्याचे जे प्रमाण आहे कमी होतं किंवा होतच नाही, तेव्हा ती अनियंत्रित वाढ होते. मग अशी म्हटलं सर की पेशी अमर होते. अमर होते. म्हणजे अमरत्व सुद्धा चांगलं नसतं हे पेशींवरनं आपण समजून घेतलं पाहिजे. अनेकांना वाटत असतं की मला अमरत्वाचा वरदान मिळावं, पण अमरत्व हे पेलणारं नाही आहे. अमरत्वातनं सुद्धा नवनवीन कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात, हे आपल्या शरीरातल्या पेशीच दाखवतात. नक्कीच. पण मग मला सांगा, तुम्ही जेव्हा किमोथेरपी करता त्यावेळेला एक प्रकारे तुम्ही इंजेक्शन देता आणि त्या इंजेक्शनमधनं त्या अनियंत्रित वाढलेल्या पेशी जी आहेत किंवा ज्या अमर पेशी आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करता. बरोबर ना? कॅन्सरचे हे उपचार काय आहेत, नेमकं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट काय करतात, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट काय करतात, आणि या सगळ्या उपचार पद्धतीसाठी ॲस्ट्रा आधारमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. पण आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा का होतो, कर्करोगामुळं एकूण भारतामध्ये जगामध्ये काय सुरू आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आपण ॲस्ट्रा आधारच्या याच तज्ज्ञ डॉक्टरांकडून कॅन्सरवरचे उपचार कसे होतात आणि त्याचे रिझल्ट्स काय आहेत, ॲस्ट्रा आधारमध्ये त्याच्याबद्दल कोणकोणत्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुर्तास आजच्या या भागामध्ये हे 3 तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले, मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया ॲस्ट्रा आधार हॉस्पिटल प्रस्तुत विश्वास कॅन्सर मुक्तीचा या मालिकेत.